ग्रंथ शिवायन, मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. बिरुदेव महाराज खरात. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 51. मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवाय. प्राध्यापक दादासाहेब मार्कड पाटील. अध्याय 51. ओम श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्यायी कथन सवे अपार सेना घेऊन मिर्झा राजा दिलेर खान शिव भूपतीस चालिले. मोगल मराठे राजपूत त्रिवर्गाचे बळ अद्भुत आदिलशाही कराया खस्त आगाध गर्जत निघाले. फलस्थानापासून निश्चित विजापुरीच्या हद्दीपर्यंत पादाक्रांत केला प्रांत. आले निकट विजापुरा आले आदिलशाही चिंतित परचक्रमा घोंगावत आपुला समूळ करायांत आहेत धावणी. मोगलांचे बळ मोठे सवे राजपुतानी मराठे तयासी घ्यावयासी झटे कैशी सिद्धता करावी. मग सेनापती पाचारून सकळ सरदार लक्षण सकळाची कळवळून हाती निक्षुण सांगत. अरिष्ट आहे महाघोर अपरिमित होईल संहार. परी न सोडिता धीर रणी अपार झुंजावे. निर्वाणीचा आहे क्षण रणी आली आहे मरण. परी मागे नयता जाण युद्ध निर्वाण करावे. रणा माझी आलिया मृत्यू तेने होईल स्वर्ग प्राप्तू. आणि जिंकिल्या युद्धांतू मान करी व्हाल विजयाचे. मनी एक ध्यान घ्यावे जीवे प्राण तुम्ही झुंजावे. विजयाते सर्वदा पावावे आला साय तुमासी. ऐशी सेनेसी प्रेरणा देई आदिलशाराना. रणपंडित शरझा खाना सेनापती नेमिले. दारुगोळा निला पार उलाट यंत्रे आणली उग्र. गजबजिले विजापुर आगाध वीर पातले. झुंजावया समरांगना फाळावया मोगल सेना. दिन दिन करीत गर्जना म्लेच्छ पृतना सिद्धली. शिवाजी राजांचा बंधू व्यंकोजी नामे प्रसिद्धू. स्वबंधूशी कराया विरोधू दक्षिणेतून पातला. उल्लाट यंत्रे महादारुण लांडा कसा मुलक मैदान. दुराटी गंजखाना जान गडक बिजली नौगजी. म्लेच्छ सेना संख्यात मोगलांचा कराया निपात. गर्जनियाती अद्भुत मोठ्या शिस्तीत चालिले.
सेनापती शरजा खान सेनेशी देई उत्तेजना चढे म्लेच्छांशी पुराण गरजत दिन दिन चालिले आगड बंब उल्लाट यंत्रे गज त्यासी ओढीती त्वरे रणवाद्यांची सुरे सप्त पाताल दुमदुमिले मोगलांची महाधाड त्यासी कराया खंड विखंड म्लेच्छ वीर चंडमुंड चालिले प्रचंड संग्रामा आदिलाच्या अस्तित्वाचा समयो असे निर्वाणीचा सामना कराया निकराचा म्लेच्छ आदळभार चालिला शिवाजी मिर्झा दिलेर खान बळवंत हे तिघे जण या सवे करणे रणकंदन महाकठीण का कर्म हे परंतु अंशकन धरिता चिंता स्पर्श न होऊ देता निर्वाण झुंजा लागी सर्वथा आदिल पृतना निघाली मिर्झा राजा सेनापती इकडे सांगे सेने प्रती अयश न घेता हती युद्ध निर्वाण करावे मग आघाडीशी दिले रखान सवे शहाजी नंदन सहस्रावधी पृतना घेऊन युद्धा लागी निघाला दिले रखानाच्या दळभारात उल्लाट यंत्रे जबरदस्त अब्दुल्ला खान महेली सहित फत्ते लष्कर तिसरी ज्वालाग्राही बारूद ठासून उल्लाट यंत्रे नेती ओढून रोरावत उभय सैन्य एका स्थानी मिळाले विजापूर नगरी पासोनी 7 कोश मिळाले दोन्ही तोफांची सलामी देऊनी समरांगणी मिळाले आती आगाध म्लेच्छ सागर मोगला दळले त्यावर युद्ध लागले घोन घोर आगाध मार तोफांचा दोहीकडे उल्लाट यंत्रे दोन्ही ओ किती जाळीती शरीरे येरांची ती क्षशास्त्रे खोचिती उदरे फाडिती घनघोर नरन संग्राम उडती ज्वालानी धूम तेने झोकोळले योम वीर दुर्दम उत्साही बंदुकांचा दणदणाट गोलिका सुटती सनसनाट आगरीचे गोलकाचाट वीरांशी भाजूनी काढिती खडगे वाजती नखनखना ओढण वाजती दनदना धुंद होवनी समरंगना कंठ नाना छेदिती कंदुकायचे शिरवडे शोणिताचा सडा पडे कर्दम होय चौकडे कोणी रडे आक्रंदे कोणी तीक्ष्ण चत्रे घुसवित कोणी आरोळी ठोकित कोणी शोके आक्रंदत कोणी मूर्छित पडतसे मराठ्यांची न शिवसेना आघाडीची होती जाना तया मागुनी शिवराना
तुरंगावरोनी झुंजत. वामभागी दिले रखान सवेगे होनिया पटान. खवळोनिया झुंजे तुफान लेच्छा मरण यावया. नेताजी पालक सेनापती महावीर रणरंगी रणझुंजार. तोही उग्र खवळला. जयसिंहाचे राजपूत पराक्रमी प्रतापवंत. आदिलशाहीचा करण्यात शर्त अत्यंत मांडिती. 80 त्रिविक्रम मोगल सेना म्लेच्छांची कापिती समरंगना. हे देखोनिया शरजा खाना कोप अनिवार दाटला. पठाण मराठे राजपूत तिघांशी सुटला कत्तलीत. इतुके मोगल प्रतापवंत तयांचा अंत करीतसे. आदिलशाहीच्या बाजूने व्यंकोजी झुंजे जीवे प्राणे. शिवराय वीरश्रीने मोगलांसाठी झुंजते. ऐसा दुर्दैवी प्रसंग जयाचा रायाची हाती राग. तोची अप्रतिय कथा भगो रायांच्या पुढे अवतरला. यवनाच्या जयासाठी दोघे झुंजती जग जेटी. येरांच्या न झोंबोनी कंठी मराठे मारे ते सोजनासे. दृष्टी ठेवणी दूरवर किंचितही न करिता कुसूर. शिवराय रण दुरंदर रणी झुंजार झुंजत. मोगलांचे वीर भारी जरी अजिंक्य होते तरी. आगाध म्लेच्छांची वीरश्रे परोपरे झुंजले. तुफान करीत हलकल्लोळ गरजत उठिले म्लेच्छ बाळ. मराठ्यांवरी तुंबळ हाती सबळ लोटले. शरजा खानाचा महामार मराठे वीर केले चुर. मराठ्यांचा नमासार तया स्थानी उडाला. स्वये शिवराय छत्रपती मराठे मेले तया पुढती. खवळोनी उठिले सत्व रगती. म्लेच्छां प्रति माराया परिम्लेच्छांचा दुर्धर यावा. नसा हे मराठ्यांच्या जीवा. मोगल राजपूतही तेव्हा अपार मरोनी पडेले. दिले रखान पुरा सैतान तोही अन्यत्र पडिला गुंतून. शिवाजी राजे असाय पूर्ण एकाकी जाण पडेले. जबरदस्त सरजा खान ढिलावले पाहुणी मराठे जण. कत्तलीत सुटला दारुण राजपूत पठाण मराठे. तयांची ती म्लेच्छ पूतना आणि वार झाली रणांगणा. आवरे तावरे ना दिले रखाना कोणाही. म्लेच्छ करीतीन बहु कत्तल मराठे झाले भयाकुल. सोडून या युद्ध तुंबळ मोगल वीरा पळाले. मराठे पठाण राजपूत
मोगल सेना वगी समस्त तेने झाली भयभीत दुर्धर अंत ओढवला सांडून या युद्ध गोष्टी वीर पळाती 12 वाटी मग शिवराजही शेवटे आपुल्या स्थानी पातले एकला एक दिले रखान काय करीला रणकंदना तोही सोडणी रणांगण आला परतो न माघारी 14 सहस्र मोगल वीर रणा माझी झाले ठार तयात मराठे अपार धारा तीरते पडेले क्लेशदायक पराभव जिवारीच लागला घाव शिवरायांची स्वप्ने सर्व चक्काचूर झाली आदिलशाही बुडाल्यासी लाभ होईल आपणासी आयसे होते जे मानसे ते सर्वस्वे हरपले इकडे वीर शर्जा खान आणि तयाचे मुसलमान अत्यानंदे होत बेभान रणी जल्लोष करिता ते शिवाजी मिर्झा दिलेर खान तिघांशी पाणी पाजून आपण विजयी झालो पूर्ण आदिलशाही रक्षिली मोगलांची दुर्धर सेना परंतु तिची केली दैना अत्यानंद शर्जा खाना रणांगणा नाचेतो आनंदले विजापूरजन आलिशानंद घन एरीकडे शोक निमग्न मिर्झा राजा जयसिंह पराभवाचे महादुःख जिवारी रुतले देख मराठे राजपूत पटान एक होऊनही हरले पै मिर्झासी मुख दावायासी लज्जा येई शिवरायासी म्हणून आपुल्या छावणीशी खिन्न होऊनी बैसले आपुले मराठे वीर झुंजार कितीतरी झाले ठार नाक व्यर्थ मेले वीर दुःख अपार रायासे अपयशाचे उत्तर दायित्व आपणावरी येते सर्व येणे करुणी राणा राणा शिव मनी बहुत फोचले दिले रखान बहु क्षोभला कैसा पराभव झाला कोणी आपुला हा घात केला शत्रू लागे मिळोनी दिले रखान तना तनात कोणे मिर्झा पासी येतो मने शिवाजी दुष्ट बहुत तिनेची हे केलेसे चलाक कफीर शिवाजी तेने केली दगलबाजी म्हणून पराभवा ते आजे मोगल सैन्य पावरे मिर्झासी उबाले वागुत्तर मने तयाची करारे ठार शिवाजी केवळ हरामखोर तेने सहार घडविला दिले रखानाचे भाषण ऐकोनी मिर्झा होई शून्य मग मने तया लागून अनिष्ट विचार असे हा वचनी सत्यमी राजपूत शब्द दिदला शिवाजी प्रत
कदा न करी त्याचा घात, सत्य सत्य त्रिवाचा. आणि तुम्ही ध्यानी ठेवा, घात झालिया तयाच्या जीवा. हा मिर्झा राजा कळावा, खस्त करील सुलतानी. शिवाजी नोहे बेईमान, तेने शिकस्त केली पूर्ण. परंतु आले अयश दारुण, काय करेल तो त्यासी. ऐकोन आहे वचन, जळफळला दिले रखान. तात्काळ ते स्थान त्याजून, गेला पुल्या छावणीशी. शिवराया पुल्या छावणीशी, दुःखित असता मानसी. तव मिर्झा तया पासी, हाती लोभे पातला. मग देखोनी मिर्झासी, राजे मुजरा करीत त्यासी. म्हणत मुख दर्शवायासी, लाज उत्पन्न झाली. मग म्हणे जय सिंह जय पराजय दैवाधीन. तुमचे कौशल्य परिपूर्ण, निष्ठा संपूर्ण असे पै. यावरी बोलत छत्रपती, राजाजी तुम्हासी विनंती. मज न करिता सेनापती, अन्य कोणासे करावे. तव मिर्झा राज बोलत, यावरी विचार करून निवांत. शिवरायांचा निरोप घेत मिर्झाला डेऱ्यासी. पराजयाचे न शल्य बहुत, मिर्झाच्या मनी खुपत. मग घेऊन राजपूत, सेना सिद्ध केली पै. दुजिया दिनी राजपूत सेना, सवे घेऊन मिर्झा राणा. स्वये गेला रणांगणा, विजापूर जिंकाया. राजपुतानी पटाना, तुंबळ सेना सवे घेऊन. मिर्झा राजा जयसिंह, म्लेच्छावरी पातला. गत दिनी चान विजयाने, म्लेच्छ विहारती आनंदाने. अकस्मात त्यांसी येणे, मिर्झाचे काय कळाले. सवे घेऊन अपार सेना, मिर्झा येतो रणांगणा. हे ऐकोनी सर्जाखाना, उत्साह पुन्हा संचरला. पेटोनी उठला सर्जाखाना, झाले तुंबळ रणकंदना. मिर्झा राजाचे राजपूत जन, असंख्य मरून गेले पै. स्वतः लागी समजे शहाणा, ऐसा तो मिर्झा राणा. परी झोडीला रणांगणा, सरला परत माघारी. राजपुतांची असंख्य प्रेते, छिन्न विछिन्न पडिली तिथे. ती एकत्र करून समजते, खंदकात जाळली. जेने शिवराय नमविले, तयासी सर्जाने झोडिले. मनी बहुताची कष्टले, मिर्झा राजे ते वेळी. शिवराय मिर्झा दिले रखान, तिघांसी उरला पुरून. कैसा तोन सर्जा खान, इतिहास स्मरण करित्याचे. मिर्झा राजा दुःखाक्रांत, त्यासी दिले रखान बोलत. शिवाजी चला कासे बहुत, त्याचा अंत करावा. मिर्झा दुःखे धरी मौन, दिले र बोले पुढे येऊन.
शिवाजीचा कोरा खुना गुप्तपणे काकी. आपणासी हे वाटे कठीण तरी मीच करीतो रे खून. कुणा संशय न येईल जाण आयशा रीती साधितो. ऐकोनी मिर्झा पिसाळला ताडकन मने दिलेराला. हाताची धाडी तो तुम्हाला यम सदनी तत्काळ. शिवाजी विषयी एक शब्द बोलू नये तुम्ही अबद्ध. अन्यथा तुम्हासीची युद्ध करावे लागेल आम्हा ते. जा तत्काळ येथून निघून हे ऐकता दिले रखाना. पुन्हा घालून खाली मान तेथून चालता झाला. यावरी शिवराय छत्रपती मिर्झाच्या भेटीशी येते. सविस्तर बोलिले एकांते पुढील निश्चिते कराया. मिर्झाचा चिंताग्रस्त दिले रखान करील घात. म्हणून शिवाजी सुरक्षित राखणे बहुत कठीण. उभयताने संगन मत करून योजना केली निश्चित. रायांनी न राहता येतो अन्य स्वारीसी निघावे. पूर्वी झुंजताना जौहारासी परनाला दिदला दिलासी. तोची पुन्हा घ्यावयासी शिवणुपाळ निघाले. सेनापती पालकर तयाशी बोलता उपवर. आम्ही जातो अगोदर परनाल दुर्ग घ्यावया. तुम्ही मागोनी सत्वर गती यावे आम्हा साह्या प्रती. आईचे बोलवणी शिवणुपती परनाला प्रती निघाले. आपुला पर्यंत सेना संभार घेऊनी निघाले रूपवर. सांडवणी विजापूर परिसर पश्चिमेकडे निघाले. इकडे मिर्झा दिले रखान पराजयाने झाले हैराण. परांड्याचा मार्ग लक्षून मागे हटले किंचित. घेऊन या सेना संपत्ती बहुजन पाळ छत्रपती. निघून या सत्वर गते परनाल दुर्गासी पातले. 2 सहस्र शिवसेना घेऊन आले शिवराना. क्रमोनिया पंचदिना पायथ्यासी पातले. वीरसे नेताजी पालकर त्याचा कळाया समाचार. राजे पाठविती विचार आले खबर घेऊन. अद्यापही सेनापती नाहीत आले प्रांती. यामिनीची वेळ होती पौष वद्य षष्टीची. उत्तर रात्रीचा समय मनी विचारिती शिवराय. हाची काळ उत्तम होय वरती चाल करण्याचा. दुर्ग असेल देसावध अकस्मात करू रे युद्ध. करोनियमलेच्छ छेद यश आघात संपादू. उदयिक प्रातकाळ झालिया दुर्गचा वाद होवोनिया. आपणावरी लवला ह्या हल्ला करील तुंबळ. तत्पूर्वीच स्वये आपण उडवावी दनादना. परनाल दुर्गासी जिंकून
अयश धुवून काढावे. आईसे विचारो निरूपती सेनेसी दुर्गाक्रमिती. अकस्मात हल्ला करीते सत्वर गती वनी. परंतु झाला घात पारेदार जागृत अत्यंत. शिवसेनेसी देखोनी फोडितो अनादि अंत आरोळ्या. ऐकोनी रक्षकांचे आक्रंदना दुर्ग झाला सावधान. हाती शस्त्रे परजुनी तीक्ष्ण हाती बेभान धावला. गडकऱ्यांची धाड कडवी मराठ्यांशी आली आडवी. आक्रमाची न शर्त आघवी तयानी ती मांडली. हातगाईची लढाई सुरू झाली रणखाई. पहिल्याची न धडाक्यात पाही मराठे गेले कटोनी. आगादमलेचे ते सबळ तो कडे मराठ्यांचे बळ. सहस्त्र मराठे तत्काळ गत प्राण झाले. उरली एक सहस्त्र सेना सोडून पळाली रणांगणा. पराभूत झाले शिवराना पुन्हा एकदा दैवाने. वारंवार पराभव संतप्त झाले शिवराय. दुर्गावरी लमल्याच्या धाव तया मागुनी घेताती. अवाशिष्ट सेनेचे रक्षण कराया जिजाऊचे नंदन. विशाल दुर्गाशी लक्षून अश्वावरून दौडले. विशाल दुर्गावरी गेलिया स्वस्त नाराय शिवराया. आपुली सेना धाडोनिया प्रांती कल्लोळ उडविला. दुजिया दिनी तिसऱ्या प्रहरीने ताजे आले दुर्गावरी. शिवरायांच्या सामोरी मुजरा करून ठाकले. अति संतप्त असे भूप त्यासी आवले ना संताप. नेताजी म्हणे रूप कैसा विलंब लाविला. येरो म्हणे झाला उशिरा सेना दौडे ना सत्वरा. मी तरी काय करणार यावत ते शक्य सत्वर पोचले. मग म्हणत पृथ्वीपतीन तुम्हामुळे सेना किती व्यर्थ पडली दुर्गावरतीन. सेनापती कैसे तुम्ही शिवरायांच्या या बोलानी. नेताजी शोभला म्हणे म्हणे आता कवनाला गुणी. सेनापती म्हणतसा तुम्ही पुरंदरी हरला. मोगलांचे सरदार झाला. सेनापती सरदाराला असतो काय केव्हाही. मिर्झा राज सेनापती आपण तयांच्या हाताखालती. कोण राज छत्रपती सेनापती कोण उरला. ऐसे ऐकताची बोल छत्रपती संतप्त लाल. म्हणत नेताजी तात्काळ शब्द मागे घ्या तुम्ही. परंतु नेताजी पालकरा रायाशी बोले धीर गंभीर. तुम्ही राजे होता तोवर फौज लढली शर्यतीने. आता कुणासाठी आम्ही लढावे आता सांगा तुम्ही. या मोगलांची गुलामी कासया आम्ही करावी. सर्व खेळ चिनमोडीला काय बळा झुंजायाला. जीवे प्राणे कासयाला आता सेना झुंजेल. निष्ठा चिन निमाली समग्र आता ऐसेची होणार. पराजय वारंवार होत जातील फुले. ऐकोनी तयाचे उत्तर क्रोधावले रूपवरा. मनती बसत खबरदार आणि उत्तर बोलू नको.
तुझ्या नाहीसे न हरामखोर मज नकोच रे सरर चालता होई तुनी सत्वर ना तरी ठार करीन ऐकता रायाची गर्जना नेताजी क्षोभला मना गेला निगोनीत एक क्षणा आपुली क्षेना घेऊनी नेताजी झाला दिसेनासा बहु दुःख रायाच्या मनाला मान घालून ढसढसा छत्रपती रुदले निष्ठात पडली मोळून मने गेली दुभंगून तानाजी वीर समजावून सांगत शिवरायासी आम्ही मावळे विरासता नका करू हो तुम्ही चिंता आमुचे जीवित्व तुम्हा करिता सर्वस्व ही अर्पू आम्ही तानाजी सी आलिंगुना राजे बोलती उसासून सर्वात पराभव दारुण हाची आमुचा सेरे नेताजी नोहे सामान्य केवळ जातीचा हनुमान सांडोनिया रघुनंदन रावण शरण गेलाचे आसो पराजयाने संतप्त शिवराजे काय करीत आदिलाच्या प्रांती अद्भुत धुमाकूळ जगालित विजापुरी गेली वार्ता आली वैतागाला पुरता सिद्धी मसउदासी कार्यार्था तोरे करोनी धाडिले उरुस्तुमे जमान रन दुल्ला खान तया सवे दोघे जण सशस्त्र सेना घेऊन परांती पोचले शिवरायाशी विरोध करोनी गाली घातीला पायबंद मुपतीशी होय खेद कैसा संवाद हरपला नेताजी पालकर पदच्युतन आदिलशाहीची जाऊनी मिळत आदिलशा आनंद भरीत करी स्वागत तयाचे 4 लक्ष होन बक्षीस सत्कार केला पैविसेच 5000 तयासन मन सबदाराने मिले एकीकडे दिले रखान क्रोधे संतप्ताचे पूर्ण 2 वेळा पराजय म्हणून क्षोभे चिडून उठिला आदिलशाहीचा नायनाट कराया उठिला उद्भटा तया विना जलाचा घोटन घेईना म्हणत आलोट मोगल सेना सागर सिद्ध केला ती उग्र विजापुर कराया चक्काचूर पुनरपी निघाला मोगल सेना चिडून बहुत पुन्हा आली रोरावत तयांचा कराया अंत आली नेमित नेताजीशी नेताजी विरधनी धडा कराया मोगलांचा रगडा उडत निघाला तडतडा अमल्याच्या सेने सहित नेताजी आणि दिले रखान परस्परावरी घडले पडले तुटून सहस्रावधी सेना दारुण रणसंग्रामी मिनली आदिलशाह आणि मोगल एरेरावरी तुंबळ युद्ध झाले अति विक्राळ हलकल्लोळ मांडीला जेवी सुदर्शन चक्र तैसी नेताजीची तलवार शतानुशते मोगल ठरण तया हस्ते झाले जबरदस्त म्लेच्छांची धडकन मोगल निघाले कित्येक निवाले कित्येक दिले रखानासी तुटला धाक झाली खाक तमन्ना इतुका प्रतापी दिले रखान परीन उडाली दाना दाना आगा दमलेच्याची अंगवन झाले हैराण मोगल मुळाया मोगलांची खोळ अक्षरशः केली लांडगे तोड नेताजीची धाड प्रचंड खंड विखंड मोगल जीव रक्षण्याचा साठी मोगल पळाले बारवाटी
दिलेर खानही उठाउठी पळाला युद्ध सोडून परांड्याच्या न दुर्गापर्यंत मोगल पळविले समस्त अद्भुतपूर्व विजय प्राप्त न नेताजीशी झाला सर्वत्र यश लाभेन आचाटना दिलशहा बहु संतुष्ट मोगल सेनेचे संकट तेने परतुनी लाविले मिर्झा राजान राजपूत श्रेष्ठी तेने होय बहु कष्टी इतुकी मोगल सेना मोठी कैसी शेवटी सहारे शिवरायाने दिलेर खान दोघे सेनाने असामान्य अयश काय ते दारुण काही कळे ना मिर्झासी शिवाजी ऐसारण झुंजार परनाल दुर्गी घेतो हर दिलेर खान तुका उग्र नेताजी सत्वर मात करी हा नेताजी पालकरण शिवाजीशी सारुणी दूर कैसा गेला न कळे विचार झाला सरदार दिलाचा तोची आजीन लुटलू उलटोनी पडिला मोगलावरी फिरोनी मोगलांची धूळदानी तया कळोनी झाली मिर्झा राजा होई खिन्न कैसा न काढावा मार्ग यातून नेताजी एकाएकी जाऊन विजापुरी का मिळाला शिवाजीचा व्यहता नेताजीनं बलाद्भुत कैसा जावण्या मिळत आदिलशहाची ते दवा जयसिंगाची शंका घेरीत नेताजी ऐसाची निश्चित शिवाजी एक दिन खचित आदिलशहाची मिळेल मंग सकळ ही सरले केवळ थडगेची उरले मोगल राजपूत मेले ऐसेची मग समजावे मिर्झाईच्या विचारात तव वार्ता आली अद्भुत 50 सहस्र सेने सहित कुतुब मिळाला दिलासी आगळेची न गमेन मिर्झा ते शिवाजी न मिळता दिला ते एका दिलची आपणा ते गाळाया समर्थ झाला खेळची नाटुक्यात आलायचे न बसले जे सिंहाला परी तेने धीर न सोडिला विचार केला तर्क्य तेने काय केला विचार ते पुढीला द्याई सविस्तर परिसा श्रोते तुम्ही चतुर गोड बहुत तिकथा स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण परिसोत शिव भक्त सज्जन 51वाध्याय गोळा श्रीकृष्णार्पण शिव सांबार्पण कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।